आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नियोजित वेळेनुसार शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ पुण्यात गेलं होतं। येणाऱ्या 2-4 दिवसात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी दिले। पुढच्या हप्त्यात मला वाटतं बरंच काही स्पष्ट होईल। कालच आदरणीय आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नूतन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन त्यांच्याही कानी हा प्रश्न टाकलाय। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 3 महिने आता वर 2 दिवस झालेत। सातत्याने प्रयत्न करूनही मूल्यांकनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नियोजित वेळेनुसार आज शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ पुण्यात गेलं होतं। साखर भवनात त्यांच्याशी भेट झाली। त्यांनी बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले। ॲडव्होकेट गोपाल मोरे आणि शरद भुंबरे यांच्यासह 5-6 जणांचं शिष्टमंडळ तिथं गेलं होतं। त्यांनी वास्तविकपणे सगळं समजून घेतलं आणि लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलून येणाऱ्या 2-4 दिवसात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी दिले। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरची बैठक जी रद्द झाली होती ती मंगळवार बुधवारी लागण्याची शक्यता आहे। मला वाटतं सगळीकडूनच योग जुळून येण्याची शक्यता आहे। आमचं सगळं शक्यतेवरच जुगाड चालू आहे। काहीतरी होईल या आशेवर आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून तग धरून आहोत। पुढच्या हप्त्यात मला वाटतं बरंच काही स्पष्ट होईल। मूल्यांकनाचा प्रश्न बाकी इतर प्रश्न मार्गी लागतात की नाही, लावायचेत की नाही, हे सगळ्यांचीच भूमिका या निमित्तानं स्पष्ट होणार आहे। आम्ही बुधवारपर्यंत आशावादी आहेत, वाट पाहणार आहेत। या 2 बैठकीतून काय निष्पन्न होतं, प्रशासनाला काय आदेश होतात, काय मार्गदर्शन येतं आणि त्यानुसार प्रशासन किती काम करतं हे बघणार आहेत। कालच आदरणीय आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नूतन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन त्यांच्याही कानी हा प्रश्न टाकलाय। उद्या परवा आणखी परत त्यांची याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न समजून घेऊन स्थानिक स्तरावरचे जे काय मुद्दे असतील, जे काय करता येण्यासारखं आहे ते करावं अशा सूचना खोतकर साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्यात। त्यांनी सकारात्मकता दर्शविली। त्यामुळं सोमवारपासून बरंच काही मार्गी लागेल असं वाटतं। तोपर्यंत आपलं जे पूर्वीसारखं आंदोलन आहे ते सुरूच राहणार आहे।